हॅलो रसिक सादरकर्त्या मंगला माळवे. हॅलो 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 रसिक. हॅलो रसिक. हो हॅलो हॅलो रसिक. हॅलो रसिक. हॅलो. बोला. पुणे कार्यक्रम. हॅलो रसिक. बरोबर. कोण बोलतंय? हा, महेंद्र आटे कापसी. महेंद्र आटे. हं. कुठून बोलताय? कापसी, वर्धा जिल्हा. रायगाववरून 10 किलोमीटर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याची बाउंड्री. बरं. तुम्ही काय करता? मंगलाताई आहे का? हो मंगलाताई होय ना? हो हो. मंगलमय आवाजाला नमस्कार. नमस्कार दादा. तुम्ही काय करता हे सांगा. काय नाही, आता नेहमीच आता गेल्या वर्षी म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून फोन नाही लागला. असं वाटलं का हॅलो रसिकला मी विसरलो की हॅलो रसिक विसरला का आकाशवाणी मला विसरले असं वाटत होतं आतापर्यंत. अच्छा. तुम्ही नका विसरू आकाशवाणीला. नाही, मी विसरणारच नाही ना मॅडम. आता 63 लागलं 1 मे पासून. बरं. हां. लहानपणापासूनच रेडिओ ऐकण्याचा छंद आहे ना मला. हो हो. बरोबर आहे ना. बोला सध्या बोला. सध्या काय सुरू आहे? सध्या काही नाही, आता घरी आराम करत. बरं. आणि रेडिओ उन्हाळा ऐकता? भरपूर आहे ना. उन्हाळा भरपूर आहे ना. हो. लग्नाला वगैरे गेले नाही का मग? नाही, लग्न चालूच राहते ना. आता त्या दिवशी आलो लग्नावरून, पुन्हा परवाचं लग्न आहे मित्राच्या पोराचं. अच्छा अच्छा. तुमच्या गावामध्ये? माझ्या गावामध्ये नाही, परगावला आहे तिकडे आर्वी तहसीलकडे. अच्छा. बरं. आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? आता बुद्ध पौर्णिमा तर झाली, पण एखादी बुद्ध गीत देऊन द्या, जयंती गीत देऊन द्या बुद्ध जयंतीचं. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? आहे ना, माझे आहे कुंताबाई आटे आहे, अमरचंद काटकर आहे, हं. सनी वनकर आहे, बरं. रोशन साठवणे आहे, शिवानी साठवणे आहे, रुद्रांश साठवणे आहे, हो. ज्ञानेश्वर कांबळे आहेत, प्रभाकर डहाके आहे, उषा डहाके आहे, हं. दिशा डहाके आहे. तर भरपूर काही मंडळी आहे. तुमच्यासोबत तुमच्या मैत्रिणींसाठी आणि मित्रांसाठी पाठवित आहो तुम्ही सांगितलेलं बुद्धगीत. ऐका तर. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला. हा. हॅलो रसिक. बोला. हॅलो मंगला मॅडम. मॅडम, आकाशवाणी यवतमाळ केंद्र आहे ना? हो. मला गाणं द्यायचं होतं मॅडम. नाव सांगा तुमचं. माझं शंकर डहाके, हिंगणघाटवरून. आता सध्या यवतमाळला हो. काय करता तुम्ही? माझं धान्य खरेदीचं काम आहे मॅडम. अच्छा. आणि अडतेचा व्यवहार करता? खरेदी. बरं. खरेदी करता. अच्छा. कुठे कुठे करता? कोणत्या कॉटन मार्केटला करता? तिकडे समुद्रपूरला आहे माझं लायसन. समुद्रपूरला होतं, इकडे मारेगाव होतं आणि हिंगणघाटला पण होतं. बरं. यवतमाळात काय करताय सध्या? आता सध्या यवतमाळला मी सीजन नाही आहे आणि प्रॉब्लेम आला होता, त्याच्यामुळे मी इथंच राहत होता. इकडल्या एरियामध्येच करत होतो मी खरेदी, प्लॅनला वगैरे. बरं बरं बरं. अजून आणि मला एक छंद आहे मॅडम. रेडिओ ऐकण्याचा? नाही, एक मला पाण्यावर योगा करतो मी. जसं पोहतो ना आपण हं, हं. घरामध्ये, मी बरं. पाण्यावर पोहतो. अच्छा. आता योगा दिवस येतच आहे जवळ, नाही का? हो. बरं. हे कुठून शिकले तुम्ही पाण्यावर योगा? माझे एक खेडेगाव आहे हिंगणघाट जवळ 10 किलोमीटरवर. तर लहानपणी 11व्या वर्षापासून मी ते करत आहो. पाण्यावर विहिरीमध्ये पोहणे, योगा करणे, एक असं शिकलो. आणि अच्छा. त्यामध्ये मला पुरस्कार पण मिळाले आहे. महाराष्ट्र पुरस्कार आहे, अच्छा. समाज हं. पुरस्कार आहे, सेवाभावी असे. दुसऱ्यांना पण शिकवता का? आम्ही नदी पात्रात करायचं, ते छोट्या मुलांना शिकवायचं. आज कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला शंकरजी? आज गाणं ऐकायचं आहे, हम तुम्हें इतना प्यार करेंगे. 20 साल बाद. 20 साल बाद, मोहम्मद अजीम, हां. अनुराधाजी पौडवालनं गायलेलं. हो. हा. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय आणखी? हो, ऐकण्याले आहे आपले भरणेजी आहे, हां. माझी पत्नी रंजना डहाके, हो. मित्र आहे समजा बुरान, बरं. शैलेश पंचवटे, कमलेशराव माहुरे, अनिल भाईमारे, हं, हं. तसेच माझी भाची आहे अच्छा. शिवांगी शेंडे, प्रफुल्ल शेंडे, मोना कोरके. बरं बरं. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूया तुम्ही सांगितलेलं हे गीत. ऐका. हम तुम्हें इतना
हॅलो रसिक, हॅलो, बोला. सुनीताबाई गोल्लर बोलत आहे. सुनीता गोल्लर, हा, सुनीताबाई गोल्लर. कुठून 2 बोलताय? महिने झाले मॅडम माझ्या फोनला. 2 महिने नक्की झाले? नक्की झाले. 10 मार्चला लावला होता मॅडम. बरं, आता काय सुरू आहे मग? आता हं? खूप ऊन आहे मॅडम. आता तर पूर्ण घरातच राहण्याची खूप आहे. ऊन तर राहणारच आहे. उन्हाळा सुरू आहे. आपण झाडांना तोडलं, झाडं लावली नाही आपण, नाही का? मॅडम आहे ना आमच्याकडे, लावत आहे ना. लावायलाच पाहिजे, नाही का? नर्सरी आहे ना मॅडम इकडे हो. झाडायची, ते लावत आहे मॅडम इकडे. अच्छा, तुमच्या गावाजवळ नर्सरी आहे? हो हो, नर्सरीला लावते ना. हां हां. आणि गावातली मंडळी वगैरे हातभार लावते की नाही वृक्षारोपणाला? लावते ना मॅडम. सगळं पाणी बिनी विहिरीवर तुझी देते ना मॅडम. हो, आणि हीच गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आता पावसाळा समोर आहे, नाही का? हो हो मॅडम. बरं, आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला सुनीता ताई? मला हं? मला द्या ना मॅडम तुमच्या आवडीचं सेकंदी. कोणाचा आवाज आवडतो? तुम्हाला मग मला हां. मंगळा माळवेचा. मंगला माळवेचा? हो, तुम्ही बरं. आहे ना मॅडम बोलत. आ? तुम्ही बोलत आहे ना म्हटलं हो. मंगला माळवे. हो हो, बरोबर आहे. पण मी गाणं नाही म्हणत ना. नाही, गाणं नाही म्हणत, पण आवडत आहे ना तुमचे. बरं, तर मग लता दीदीच्या आवाजात ऐकायचंय गाणं? आशा भोसलेचं मॅडम. आशा भोसलेच्या आवाजात ऐकायचं? हो मॅडम. बरं, तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय आणखी? माझ्यासोबत मुलं आहे 2 मॅडम. काय नाव? गोपाल गोल्लर आणि ऋषभ गोल्लर. बरं, ते पण ऐकतात नाही का कार्यक्रम? हो मॅडम. मुलगी आहे माझी. ओके ओके. तर 2 तुमच्यासाठी नातू. हां, हो. तिचं नाव काय आहे मुलीचं? मुलीचं शीतल भुते आणि हं. संदीपरावजी भुते, माडा कॉलनी, वर्धा. ओके. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूया आशाताईंनी गायलेलं हे गीत समाधी चित्रपटातील जब तक रहे. ऐका. हो मॅडम. हॅलो रसिक, हेलो बोला. हेलो रसिक, बोला, कोण बोलतंय? जाना सुनना चाहता हूँ मैं. बालाई चौक से बोल रहा हूँ मैं. हाँ जी, नाम बताइए आपका. राम श्रीवास. अच्छा राम, आप यवतमाल में रहते हैं? हाँ, यवतमाल. क्या करते हैं आप? हमारी एक दुकान है. बिजनेस करते हैं? हाँ, किस चीज का? ये एक एजेंसी है अपनी, उसका. हेलो जिप्पी. जी, जिप्पी मैगी का. मैगी का? हाँ. ओके, तो रेडियो सुनने को वक्त मिलता है आपको? हाँ. कहाँ पे, दुकान में सुनते हैं? हाँ. आज कौन सा गीत सुनना है आपको? आज मुझे सुनना है ये पहिल्यांदा ना, हाँ बोलिए. रोशन तुमसे दुनिया. रौनक तुम्ही, हाँ, सलामत रहो. हाँ. अच्छा, और आपके साथ और किसे सुनना है? मेरे दादा नाम रोहित श्रीवास. ओके ओके ओके. और आपके दोस्त लोग? तो मेरे दोस्त लोग भी सुनते. तो सुनाइए उनको, आपकी आवाज भी सुनाइए, आपकी पसंद का नगमा भी सुनाइए राम जी. और आपके लिए और आपके दादाजी के लिए हम भेज रहे हैं आपके पसंद का ये गीत, सुनिए. ठीक है. रोशन तुम्ही से दुनिया. जनहित में जारी. हॅलो रसिक. हॅलो, हाँ, नमस्कार मंगलाताई माळवे. नमस्कार पुट्टजवारजी. नमस्कार. तुमचा आवाज असा आहे की पूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गुंजलेला आहे. असं तुम्हाला वाटतं? नाही नाही नाही. कारण की अनेक श्रोता आकाशवाणी यवतमाळशी जोडलेले आहेत दूर दूरवरून. बरं. त्यामुळे तुमची जे आकाशवाणीवर श्रोत्यांशी साधण्याची शैली जी आहे ते महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेलं आहे मॅडम. धन्यवाद सुरेश भाऊ. तुमच्या श्रोत्यांच्या प्रेमामुळेच आम्ही इथे सुखरूप आणि चांगल्या प्रकारे काम करतो आहे, नाही का? हो ना मॅडम, हो बरोबर आहे. आता सध्या काय सुरू आहे? तुम्ही घाटंजीला आहात? मॅडम मी आता सध्या घाटंजीलाच आहे, पण हा. इथे जायची तयारी आहे मला. मी दिव्यांगाच्या संस्थेवर लागलो आहे मॅडम. कुठे? आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ तालुक्यात. ओ हो, म्हणजे तुम्ही खूप लांब जाणार आहे आता, नाही का? हो 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 मॅडम, जायचा विचार आहे. बरं. तर
ते दिव्यांगाचं काम म्हणजे एक हो, समाज कार्यासारखंच आहे. अगदी बरोबर आहे. दिव्यांगांसाठी आपण हात पुढे करायलाच पाहिजे, नाही का? हो ना, बिलकुल बरोबर. आज दयनीय अवस्था आहे दिव्यांगाची मॅडम. ही आणि गोष्ट तर फार पूर्वीपासून तुम्ही एक दोस्ती चित्रपट पाहिला असेल. हो, जाने वाले जरा मुड़ के देखो, हम भी इंसान है बरोबर. तुम्हारी तरह, है ना? हो. बरोबर आहे. पाहिलं मॅडम ते. आज आणि कोणतं गाणं त्या ऐकायचं सुरेशजी? मला फकीरा चित्रपटातील हो, लता दीदी यांच्या मखमली आवाजामध्ये दिल में तुझे दिल बिठा में के. तुझे बिठाया ओके. तुमच्या सोबत आणि कोण आला? आकाशवाणी यवतमाळला आम्ही दिल में बिठाया मॅडम. अरे वा वा, थँक्यू. तर असेच आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात आमची आठवण ठेवा, आकाशवाणी यवतमाळला जपून ठेवा. आणि तुमच्यासोबत बिलकुल कोणाला बिलकुल. ऐकायचं हे गीत? आमचे मित्र आहे रूपराजजी मिलमिले वडगाव पोलीस स्टेशन येथून. हं, आणि आमचे कोल्हापूर जिल्ह्यातील एक दिव्यांग श्रोता आहे मॅडम. ते आकाशवाणी हं. यवतमाळ केंद्राचे नैमित्तिक श्रोता आहे. बरं तर त्यांचं नाव आहे सुरेशजी साबळे म्हणून आहे. ते अंध आहे 100%. बरं. हां, ते मागच्या आठवड्यात आकाशवाणी यवतमाळवर कॉल कॉल त्यांचा. होता त्यांचा. हो हो. तमनकवाडा गाव आहे बहुधा त्यांचं, नाही का? येस. तमनकवाडा बिलकुल कागल तालुका. बरोबर आहे. आणि आमच्या परिवारातील माझी लहान बहीण चंदा आहे, शिला आहे, वैभव पुट्टजवार, हं, सूर्यकांत आणि माझी टोटली आई ब्लाइंड शोभा पुट्टजवार बरं. आणि माझी काकू आहे गीता पुट्टजवार. आम्हा सगळ्यांना हे छानसं गीत ऐकायचं होतं. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी आता पाठवीत आहोत लता दीदींनी गायलेली ही रचना. दिल में तुझे बिठा के. हॅलो रसिक, हॅलो रशीद. बोला, कोण बोलतंय? नमस्कार मॅडम, मी दापोलगावहून बोलवलं शंकरराव बनसोड. ढाकुलगाव. मग आता हो सध्या कुठं? आमच्या मैकेला बाई बोलतो म्हणते मॅडम. माझ्याकडच्या बाई म्हणजे ते माझ्या पत्नी. त्यांचं नाव असेल ना काही? हो बोला. हा हॅलो मॅडम, मी फोन लावतच लावतो उन्ही त्यांनी केली मी. थकून गेल्या. पण मग ते आपले, मला हे म्हणायचं आहे, शंकरराव बनसोड तुमचं नाव घेता घेता थांबले, काय कारण? नाही त्याला वाटलं बाबा बाई बोलते, बाई लावून राहिली वाटते, कोणी कोणाली म्हणून बा तू घे मला, तू घे बाबा असं आहे का? मग आता तुम्ही घ्या शंकररावजीचं नाव. हो. आता आता काय सुरू आहे ढाकुलगावला? हसून राहिली. हसत राहा, छानपैकी आनंद घेत राहा, नाही का? हो. आयुष्यामध्ये कसं हसत राहायला पाहिजे माणसाने. हा हसतच राहिली पाहिजे ना. हा, आज कोणतं गाणं ऐकायचंय ताई? कोणतं गाणं देता? अरे तुम्ही म्हणजे कोणतं तरी पिक्चर, कोणतं तरी उभं कोणतं तरी पिक्चर? हा? तुम्ही नाही ऐकत का गाणी? हो मी तर माहिती FM चालूच राहते. तुमच्या मनातलं सांगा त्यांच्यासाठी. हा सनी देओलचा तो आहे ना घायल पिक्चर, हा, त्यातलं द्या. घालचं त्यातलं कोणतं? त्यातलं कोणतंही द्या. बर. आणि तुमच्या सोबत कोणाला ऐकायचंय अजून? माझ्यासोबत माझा मुलगा आहे नाव सांगा. आशिष बनसोड. बरं. माझ्या मैत्रिणी आहे हं, संदीप भिसे, बरं. हा, सारिका भिसे, हो. दर्शना भिसे, हा. ललिताबाई पोहेकर, अच्छा. हं. सीमाबाई वानखडे. बरेच मैत्रिणी आहे तुमच्या गावात? हा बरं, आता घरापाशीच आहे ना. बरं. मग आता काय वाळवण झालं का पूर्ण? कुरड्या पापड वगैरे? पापड व्हायचे ना गं. अच्छा. मग आता झालं सर्व. तुमच्याकडे आम्ही पाठवित आहोत तुम्ही सांगितलेले हे घायल चित्रपटातील गीत. हा. हॅलो रसिक, हॅलो रशीद. बोला. हा नमस्कार मॅडम, मंगलताई आहे ना? हॅलो. हो बरोबर. हो, तर मी संकेत सकट खुपटी येथून बोलतोय, नेवासा तालुका, जिल्हा अहिल्यानगर. तुमचे पत्र असतात नाही का? हो, पत्र असतात माझे. खुपटी. आणि तुमच्या परिवाराची पण नाव असतात पत्रामध्ये नाही का? हो, भरपूर नाव असतात आपले परिवारांचे. खुपटीला काय करता आपण?
मी मॅडम मी करतोय मग शॉर्ट फिल्म वगैरे याच्यात मी काम करत असतो आणि मग त्याच्यात शेतीचे काम चालू असतात माझे आणि जनावरांची देखभाल आपल्या. आणि तुम्ही स्टार आहात यूट्यूबवर नाही का? हो ओ हो हो हो, म्हणजे मी एका स्टारशी बोलते मी. हो हो आता माझं एक गाणं रिलीज झालंय बघा युट्यूब. हा ते आपलं जिजा मातावर पुन्हा जन्म घ्या तुम्ही. ओ हो, वा वा, चांगला चांगला हो. विषय घेतलाय तुम्ही. हो आणि त्याच्यात भोंदूबाबाची मी भूमिका केली आहे. अच्छा, बरं. अजून काय काय छंद आहे संकेतजी? मला अजून पत्रलिखांचे छंद आहेत. आपले जनावर वगैरे सांभाळायचे, आपले घरगुती ते काम करायचे. त्याच्यानंतर मी बरेचसे असे कोणत्या स्पर्धेत भाग घेतो, स्पर्धा परीक्षेची तयारी करतो मॅडम मी. अच्छा, मग हो स्पर्धा परीक्षा. हो तुमच्या गावाला खुपटी, तालुका नेवासा, हो जिल्हा अहिल्यानगर मध्ये. ऐकायला येतो का यवतमाळ आकाशवाणी? हो ऐकायला येते. आज माझं नाव आलं ना पत्रामध्ये, शेवटचं पत्र. अच्छा, म्हणजे कानात तेल टाकून ऐकता तुम्ही नाही का? हो माझं म्हणजे जे आपलं 11 वाजले म्हणजे मी लगेच रेडी असतो आपलं आकाशवाणी ऐकायला. मग आज गीत कोणतं ऐकायचंय तुम्हाला? मला एक कुली चित्रपटामधलं एक गीत ऐकायचं आहे. हो, सारी दुनिया का बोझ हम उठाते. शब्बीर कुमार आहेत गायक त्याच्यात आणि अमिताभ बच्चननी हो. फार काम केलेलं आहे त्या पिक्चर मध्ये भारी. बरोबर आहे. आणि तुम्ही पाहिला आणि- होता का? हा तुम्ही बघितला का चित्रपट? हो कुली चित्रपट बघितले. नीळ फुलेंनी भूमिका केली मराठी चित्रपट मधले नीळ फुले. हो, अर्थातच खूप मोठे कलावंत होऊन गेले ते. हो मोठे सेलिब्रिटी कलावंत होऊन गेलेले आहेत नीळ फुले आपले. तर तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय आणखी? आमचे घरचे सर्व फॅमिली हो, आणि आपण ओके. मंगलमाय ताई. बरं. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूया तुम्ही सांगितलेले हे गीत. ऐका. सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं, सारी दुनिया. हॅलो रसिक, नमस्कार मॅडम. नमस्कार. कोण बोलताय? मी विनोद लांजेवार उसळगव्हाण. विनोद लांजेवारजी, हा बोला मॅडम. काय सुरू आहे? काही नाही, आता ऊन चालू आहे, उन्हीच्यानं बसून आहे. आता हॅलो रसिकची वाट पाहत. अच्छा, ऊन असली तरी हॅलो रसिकची आठवण येतेच नाही का? हो मी झोपलो होतो तरी उठलो मी म्हटलं 3 वाजले. म्हणजे तुम्ही झोपले होते आणि तुम्हाला स्वप्न पडलं की हॅलो रसिकला फोन लागला? नाही 2 वाजता असं 3 वाजता लावायचा बा असं मनात ठेवलं होतं. 3 वाजून गेलेत. अच्छा. तेव्हा हो बरं 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 नंतर बरं. हो मग छान छान, म्हणजे असंच तुमचा स्नेह कायम ठेवा आकाशवाणीवर. हो हो. बरं, ते आता म्हटलं 5 महिने झाले. म्हटलं लग्न वगैरे लावायला गेले नाही का कोण्या गावाला? लग्न लावायला गेलतो ना, आता 2-4 लग्न झाले. हो, आता माम भावाचं लग्न आहे, त्यानिमित्त मला गाणं पाहिजे नव्हतं. माम भावाचं लग्न आहे? हो आशेगाव देवीला. माम बहिणीचं झालं का? माम बहिणीचं झालं. बरं, मग आता लग्नात तर तुम्हाला जावई म्हणून मिरवायला मिळणार नाही का? हो कोणतं गाणं ऐकायचंय? त्या म्हणजे त्याच्या लग्नानिमित्तच पाहिजे नव्हतं ते मुबारक मुबारक. बरं, तर तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय हे? माझ्यासोबत आहे समजा माझी पत्नी आहे संगीता लांजेवार, मुलगी आहे मुक्ता लांजेवार, वंदिता लांजेवार, मुलगा सोपान लांजेवार. बरं. झारपळून गुंजकेळी गुरुजी आहे ना, हो, मामभाऊ आहे स्वप्नील खोडे आशेगाव देवी. बरं. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या नातेवाईकांसाठी आता ऐकूया हे गीत, मुबारक हो तुमको शादी तुम्हारी. धन्यवाद मॅडम. मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी. हॅलो रसिक, हॅलो बोला. नमस्कार. नमस्कार. कोण बोलताय? उमेश कांबळे बोलतो बोरीशेवरून. आ? उमेश कांबळे बोलतो बोरीशेवरून. उमेशजी, तुमच्या कॉलला किती दिवस झाले? माझ्या कॉलला 3 महिने झाले. 3 महिने झाले? हो, कारण माझ्या भावानं केलता म्हणतात बाबारावनं. हो बरोबर आहे, तेच गावाचं नाव मला आठवलं. हो माझ्या भावानं केलता असेल. अच्छा अच्छा अच्छा. मग आता तुम्ही बोरीसिंहला आहे? हो बोरीशेला. काय म्हणते तापमान? तापमान आहे आमचं आता 40च्या वर. हो हो. आपण डोक्याचं तापमान मात्र शांत ठेवावं लागतं नाही का घरी असलं की? हो ना, बरोबर आहे बरोबर. तुम्हाला मिळतो की नाही हा सल्ला?
मी तो आता आम्ही खेड्यान राहतो तर तेवढी सल्ला तर मिळतोच आम्हाला लिंबाचं पाणी वगैरे चालू आहे. अहो घरातून मिळतो की रे हा सल्ला? घरातून मिळतात. हा. हो तर तो घरातला सल्ला ऐकायचा आणि पाळायचा. हो बरोबर आहे. है या ना? घातलं तर पाहिलेच पाहिजे. हम्म. नाहीतर मग संध्याकाळी जेवण नाही मिळणार, बरोबर? हो ना. हा, हा. आज कोणत्या गाणं ऐकायचं तुम्हाला? मला आता हे ढाई अक्षर प्रेम का म्हटलं ते का 10 अक्षर प्रेम के, हा त्यातलं कोणतं ते हेच. टायटल सॉन्ग? हो बरं, तुमच्यासोबत कोणाला ऐकायचं आहे? माझा मोठा परिवार आहे. 8 चुलत्यात आहे. पण आता थोडे बहुत सांगतो. काही सांगा. गंगा साकुली राहते 4, इथे 4 आहे चुलते. बरं. मोठा परिवार आहे आमचा. थोडे बहुत नाव सांगतो. हो. माझी वहिनी आहे आशाताई गजानन कांबळे, निकिता जगदीश कांबळे, बाबाराव सारिका बाबाराव कांबळे आणि माझी पत्नी कल्पना उमेश कांबळे. अच्छा. आणि आमची मुलं आहे सुवर्णा, वेदिका, हो हो. कन्हैया मुलं आहे. बरं, मोठा परिवार आहे नाही का? हो खूप मोठा आहे. गणगाव साकुर्ले राहते काही. अच्छा. बरं. हो काही. म्हणजे आता एखाद्या ठिकाणी लग्नाला जायचं असलं तर बाहेरच्यांना बोलवायची गरजच नाही, नाही का? नाही गरजच नाही. आमच्याच यानं 2-3 गाड्या भरून हो. तर हो, तुमच्यासाठी हो, आता आम्ही ऐकवीत आहोत तुम्ही सांगितलेलं हे गीत 10 अक्षर प्रेम के. ऐका. धन्यवाद ताई. हॅलो रसिक हा फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकलात. श्रोते हो, हॅलो रसिक या कार्यक्रमात ज्या श्रोत्यांनी फोन केले असतील त्यांनी कृपया 2 महिनेपर्यंत फोन करू नये. नवीन श्रोते फोन करू शकतात. फोन नंबर आहे 07232245464. नंबर पुन्हा एकदा ऐका, 07232245464 या क्रमांकावर दर मंगळवारी दुपारी 3 ते 3:30 तुम्ही फोन करू शकता. तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार.